मित्रांनो आपलं काम याच बिल्डिंगमध्ये आहे आणि 10 वाजता बोललं 9:30 वाजले आता आपल्याला वेट करून वापस मला येऊन साधारणपणे खूप कालावधी झालेला आहे. 3 वर्ष मी पुण्यामध्येच होतो कॉलेज निमित्तानं. कॉलेजचं झालेलं आहे आता ते काम करून आपण घरी आलेलो आहे फ्लॅटवरती. ते बघा खूप जास्त थकलो होतो. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. तर खूप दिवसाचे आपण ब्लॉग बनवतो आहे ते पण पुण्यामध्ये असून आपण म्हणजे पुण्यातून ब्लॉग चालू करत आहेत आणि आपण थोडंसं बाहेर चाललेलो आहे. बाहेर म्हणजे कुठं चाललो आहे ते मी नाही सांगू शकत पण माझ्याच कामासाठी पुण्यामध्ये थोडंसं बाहेर काम आहे त्या कामासाठी चाललेलो आहे. तर आता बघूया आजचा ब्लॉग कसा होतो आहे. काय नाही आहे मला पण काही आयडिया नाही आहे पुढे काय होणार आहे काय नाही आहे. कसं आहे भाऊ आजचा लूक ठीक आहे म्हणजे आपण थोडंसं आपल्या वैयक्तिक कामासाठी चाललेलो आहे तो त्यासाठी फॉर्मलच काय घालायचं होतं पण फॉर्मल मी आणलेलं नाही आहे इकडे. सो आपल्या आउटफिटवर जावं लागेल. आणि आपली जी सवारी जी आहे ते आज आपल्या स्कूटीवरती होणार आहे. स्कूटीची हालत थोडीशी हे झालेली आहे. ही आजची आपली सवारी आहे. मित्रांनो आपलं काम याच बिल्डिंगमध्ये आहे आणि 10 वाजता बोललं 9:30 वाजले आता आपल्याला वेट करून वापस त्या बिल्डिंगमध्ये जायचं आहे. आणि आपण गाडी थोडीशी इकडे पार्क केलेली आहे कारण मला माहीत नव्हतं इकडे आहे म्हणून. तर आता जाऊन बघतो काय विषय होतो काय. आपण मित्रांनो तोपर्यंत चहा पिऊया मग. या मामांकडे चहा कडक वाटत आहे. होप्स मामा चहा द्या ना. चहा गरम चाय की प्यारी हो. मित्रांनो काम असं होतं की ते मी सध्या नाही सांगू शकत पण काही दिवसात लवकरच तुम्हाला कळेल काय काम होतं ते. आणि बघू आता ते काय म्हणतायत काय नाही थोडंसं जरा चालू आहे. आणि पुण्यामध्ये मला येऊन साधारणपणे खूप कालावधी झालेला आहे. म्हणजे 3 वर्ष मी पुण्यामध्येच होतो कॉलेज निमित्तानं. कॉलेजचं झालेलं आहे आता. आणि दुसरी जी गोष्ट होती की इतके दिवस ब्लॉग काढून बनवत की थोडंसं हेच प्रॉब्लेम होते की ब्लॉग न बनवायचं. आणि आता बघूया चालू झालेलं आहे थोडं का होईना एक 5 मिनटाचा 4 मिनटाचा जेवढा होईल तेवढा ब्लॉग मी आता करत जाईन अपलोड. थँक्यू. तर मित्रांनो आपण डायरेक्ट ते काम करून डायरेक्ट घरी आलेलो आहे फ्लॅटवरती. बिकॉज खूप जास्त थकलो होतो खूप म्हणजे आणि अर्धा 1 तासाचा वेळ लागला होता. आणि त्याच्यानंतर मी सकाळपासून काय खाल्लंही नव्हतं. त्याच्यामुळे पुढचा ब्लॉग शूट करायचा हा खूप जास्त कंटाळा होता म्हणून पुढचा ब्लॉग मी काही करू नाही शकलो. आत्ता आलो आहे आणि नंतर एक झोपी गेलो आणि आता उठून चहा बनवतो आहे. आत्ता खारी मागवली. आत्ता मी आणि माझा एक फ्रेंड आहे दोघं बसून आता मस्तपैकी चहा पितो. ठीक आहे पहिला चहा बनवतो.
होत आहे आता. कारण काय सीन झाला होता की मी ज्यावेळेस गेलो होतो सकाळी 8:30-9 वाजता गेलो होतो घरातून, आणि ते 10 वाजता पोहोचायचं होतं. तर मी पाऊण तास अगोदरच पोहोचलो होतो. आणि सीन असा होता की नंतर की बाबा आपण हे करणार होतो, नाश्ता करणार होतो. नाश्ता नाही केला कारण मला वाटलं की लवकर होऊन जाईल काम. एक लई अर्धा तास, मॅक्स अर्धा तास, पण खूपच वेळ लागला. खूप म्हणजे साधारणपणे मी 3-3:30-4 वाजता घरी आलो आणि खूप थकलो होतो. फोनला चार्जिंग नव्हती. आलो की डायरेक्ट येतानाच काहीतरी खाऊन आलो आणि डायरेक्ट झोपी गेलो. आता झोपून ते उठलेलो. आता 5:30-6 वाजत आहेत. चहा पितो आणि मग हा ब्लॉग एडिट करायला लागतो. आणि ते जे काय तर आता आपण पहिल्यांदा खाली खातो कारण भूक पण लागलेली आहे. पहिल्यांदा खाली खातो मस्तपैकी आणि मग एंडिंग करायचं का नाही ते पुढे सांगतो तुम्हाला ब्लॉगची. ठीक आहे. माझं बघा, त्याचं बघा. त्याला म्हटलं आता ये ब्लॉगमध्ये, नको म्हणतं, गेला आता बाहेर. आपलं जेवण झालेलं आहे. जेवण आपण 8:30 वाजलेलं आहे. तर आपण थोडंसं बाहेर जाण्याचा प्लॅन केलेला आहे. आणि मला कॅमेरामध्ये एका फ्रेंड ठरलेला आहे. ठीक आहे. आता लिफ्टमध्ये जातो, लिफ्टमध्ये. ठीक आहे. तर मित्रांनो आता आपण थोडंसं बाहेर जाऊन काहीतरी खाऊया. काय खायचं? आईस्क्रीम. हां, आईस्क्रीम पण खाऊ. बघू आता काय, कॉफी काहीच काही. ठीक आहे. जेवण तर झालेलंच आहे ऑलमोस्ट. तर ही आपली आजची सवारी आहे स्कूटीवरची. ठीक आहे. आणि आत्ता मस्तपैकी जाण्याची खूप गाडी बंद पडली, किक मारला. शट मला गाडीचा जरा प्रॉब्लेम आहे. गाडीला चार्जिंग कमी आहे गाडीला, बॅटरी. बस चल. किती? 341. किती लिटर आहे? 6 भैया हॉट चॉकलेट है. हॉट चॉकलेट. हाँ. चालेल. पेमेंट झालं? हे आहे आपली चॉकलेट हॉट कॉफी. ठीक आहे. आता मी पितो आणि मग तुम्हाला सांगतो कशी आहे ती चव, टेस्ट कशी आहे सांगतो. मी जेन्युइनली ह्याचा हे सांगतो कशी आहे कॉफी. चुम्मेश्वर कॉफी, चुम्मेश्वर. हां हां हां, खरंच भारी, खरंच भारी. आपण घरी आलेलो आहोत आणि साधारणपणे 10 वाजले, 10 वाजून 15 मिनिट. आणि आता आपल्याला ब्लॉग हा एंड करायची, म्हणजे आपल्याला ब्लॉग हा एंड करायचा टाईम आलेला आहे. आणि तोपर्यंत सर्वांना गुड नाईट. भेटूया अजून एकदा अशाच नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना गुड नाईट, स्वीट ड्रीम अँड टेक केअर. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ठीक आहे.